चला मैत्रिणींनो, आज कुठली रेसिपी नाही बनवते. खानदेशमधली गौरी माता आहे, तिचं मी माहिती सांगते. ही गौरी माता चैत्र महिन्यात बसवते. मी व्हिडिओ टाकला होता, तिची थोडी माहिती देते. आज त्या माताला जेवण वगैरे देऊन, आपण नैवेद्य देऊन तिचं विसर्जन करायचं आहे. पण शहरात विसर्जन होत नाही म्हणून धुवून परत देवाऱ्यात ठेवून द्यायचे. अक्षय तृतीया आज पूर्वजांना पण जेवण दिलं जातं. आता आज आपण गौरी माताला पुरणाचं नैवेद्य दिलं आहे. तिच्या गळ्यात ज्या माळे घातलेल्या आहेत शेंगदाण्याच्या आहेत आणि बियांच्या आहेत. सूर्यफूलची बी आहे, टरबूजची आहे. यांना साली नाही आहेत, पण तरी मी माळे बनवलेत. शेंगांची घालतात, भरपूर माळे घालतात गौराई माताच्या गळ्यात. अक्षय तृतीयाला त्यांना व्यवस्थित पुरणाचं नैवेद्य देतात. आमच्या पूर्वजांना पण अक्षय तृतीयाला पुरणाचं नैवेद्य देतात. म्हणतात की आज पूर्वजांना जेवायला घातलं पाहिजे. गावाकडनं मी चुला आहे, त्याच्यात हे नैवेद्य टाकते. खानदेशमध्ये प्रत्येक घरात आज अक्षय तृतीयाला हे नैवेद्य दिलं जातं. खानदेशमध्ये माहेरी मुली येतात माहेरपणाला आणि झोके वगैरे झुलतात आणि गाणे म्हणतात. प्रत्येक गावातली वेगवेगळी परंपरा असते, तशी ही खानदेशची परंपरा आहे. जय खानदेश.